नमस्कार मंडळी, मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या KSD कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मकर संक्रांतीनिमित्त तीळपट्टीची रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी आपण साखरेचा पाक तयार करून करणार आहोत। तर या तीळपट्टी किंवा याला तीळपापडी देखील म्हणतात। या रेसिपीसाठी तिळाचं व साखरेचं प्रमाण, साखरेचा पाक कसा ओळखावा, ह्या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। अगदी स्टेप बाय स्टेप आपण ही रेसिपी बघूया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, अशा प्रकारे मस्त अशी बाजारासारखी कुरकुरीत अशी तीळपट्टी किंवा तीळपापडी तयार होते। तीळपापडी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी तीळ आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे। प्रमाण अगदी सोपं आहे। ज्या वाटीने तीळ घेतलेले आहे बरोबर त्याच वाटीने साखर देखील घ्यायची आहे। सर्वप्रथम आपण तीळ हे 2 ते 3 मिनिटं छान भाजून घेऊयात। बाजारामध्ये 2 प्रकारचे तीळ मिळतात, एक अगदी पांढऱ्या शुभ्र रंगाचे आणि एक थोडे तपकिरी रंगाचे। त्यातील थोडे तपकिरी रंगाचे तीळ हे गावरान असतात, म्हणून मी स्पेशली त्यांचा वापर करते। गॅसच्या लो फ्लेमवर 1 वाटी तीळ खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजताना त्यामध्ये सारखा चमचा फिरवत राहावा, म्हणजे तीळ खालून करपणार नाहीत। ही गुळपापडीची रेसिपी थोडीशी अवघड आहे, पण व्यवस्थित तिचा पाक आणि काळजीपूर्वक केली तर ही खूप झटपट होणारी अशी रेसिपी आहे। 2 ते 3 मिनिटं तीळ खमंग भाजून झाल्यानंतर हे तीळ मी एका भांड्यात काढून घेते। आता आपण साखरेचा पाक तयार करून घेऊयात। साखरेचा पाक तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये 1 वाटी साखर घेऊन त्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घेते। पाण्याने साखर ओली झाली पाहिजे एवढे पाणी घ्यावे। साखरेचा पाक तयार करताना गॅसची फ्लेम ही लो ठेवावी आणि साखरेमध्ये सारखा चमचा फिरवत राहावा। हे बघा, हळूहळू साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे। साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं लिंबू पिळून घेते। साखरेच्या पाकामध्ये लिंबू कशासाठी पिळायचं तर कधीकधी साखरेचा पाक झाल्यावर साखरेचं क्रिस्टलायझेशन होतं, म्हणजेच साखरेचा पाक झाल्यानंतर परत साखर तयार होते आणि साखरेचे खडे तयार होतात। हे सर्व थांबवण्यासाठी त्यामध्ये थोडंसं लिंबाचा रस टाकला तर साखरेचं क्रिस्टलायझेशन होत नाही। हे बघा, साखरेला छान उकळी आलेली आहे आणि साखरेचा पाक तयार होण्यास सुरुवात झालेली आहे। साखरेचा पाक तयार करताना भांड्याच्या सर्व बाजूंनी चमचा व्यवस्थित फिरवून घ्यावा। भांड्याच्या आजूबाजूला लागलेली साखर देखील व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे। पाक होण्याआधीच आपण ज्या भांड्यावर गुळपापडी तयार करणार आहोत त्याला तुपाने छान ग्रीस करून घेऊया। हे बघा, 2 ते 3 मिनिटांनंतर साखरेच्या पाकाचा रंग थोडासा बदललेला आहे। तर आता आपण साखरेचा पाक चेक करून बघूया। एका वाटीमध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये साखरेचे थेंब टाकून अशा प्रकारे हा पाक ओढून बघावा। हा पाक अशा प्रकारे ओढला गेला तर हा पाक अजून चिकट आहे। आणखी थोडा वेळ हा पाक होऊ द्यावा लागतो। परत एकदा पाक चेक करून बघूया। हे बघा, अजून देखील हा पाक चिकटच आहे। जेव्हा साखरेचा पाक पाण्यात टाकल्यानंतर तो तिथेच कडक होतो आणि हाताने जर तोडून पाहिलं तर त्याचा अशा प्रकारे तुकडा पडतो तर समजून घ्यावे की साखरेचा पाक झालेला आहे। हे बघा, अशा प्रकारे हा साखरेचा खडा जर तोडला तर त्याचे 2 तुकडे होत आहेत। आता गॅस बंद करून त्यामध्ये आपण भाजून घेतलेले तीळ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यापुढील सर्व प्रक्रिया ह्या खूप लवकर कराव्या लागतात, कारण हे मिश्रण खूप लवकर थंड होऊन येतं आणि तीळपापडी मग तयार होत नाही। पोलपाट आणि बेलण्याला तूप लावून घेतलेलं आहे, तर त्यावर तिळाचा थोडासा गोळा घेऊन ही पापडी अशा प्रकारे जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटून घ्यावी। हे मिश्रण खूप गरम असतं, त्यामुळे काळजीपूर्वक कामे करावीत, नाहीतर हात भाजू शकतो। तीळपापडी लाटताना आकाराचा विचार न करता पटापट जशा आकाराची येईल तशा आकाराची ही तीळपापडी लाटून घ्यायची, कारण एकाच तीळपापडीला आपण जर वेळ लावू तर राहिलेल्या तीळपापडीचं मिश्रण हे थंड होऊन जाईल आणि त्या अशा प्रकारे लाटता येणार नाहीत।
जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ ही तीळपापडी लाटून घ्यायची आहे। तीळपापडी झाल्यावर ह्या सर्व तीळपापडी वेगवेगळ्या थोड्याशा थंड होऊ द्याव्यात, कारण एकावर एक ठेवल्या तर त्या एकमेकींना चिकटतात। तर अशा प्रकारे तयार आहेत तीळपापडी। साखरेचा पाक व्यवस्थित झाला तर ही रेसिपी अगदी छान होते, चवीला देखील खूप छान लागतात आणि कुरकुरीत देखील। एक तीळपापडी तुम्हाला तोडून दाखवते। हे बघा, अगदी खुसखुशीत तयार झालेली आहे। चला तर मग आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करताना समोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा।